अभी कहाँ जा रहे हैं माल? हां नमस्कार. इंगळे साहेब घ्या दोन चाय. चला इंगळे सर सांगा. आता तुम्ही मला गाईड करा एक एक करून. इंगळे सर तुम्ही सांगा कोणती व्हरायटी आहे, किती भगवा आणि भगवाच का निवडला तुम्ही? भगवा व्हरायटी भगवाला भाव जास्त भेटतो. तू ये कर ये धर ही. भगवाची क्वालिटी चांगली आहे, उत्पन्न जास्त निघतं. यायला ना थोडं बारीक करतो मी जरा डोळे शेतकरी टाईप. बरोबर शेतकरी टाईप. बरं मला एक सांगा, तुम्ही भगवा लावला आता, हा तुमचा बाग जो आम्ही आता बघितला, हा नजर लागेल असा बाग आहे. एवढी ट्रीटमेंट हे कसं केलं तुम्ही? याच्यात गवत इतकं दिसतंय पण माल तर एक नंबर दिसतोय. नाही, गवताचं कसं आहे वैशिष्ट्य, गवत काढावं नाही लागत. जोपर्यंत माल आपला टोटल जात नाही, झाड खाली होत नाही, तोपर्यंत नाही काढता येणार. बरं तुम्ही कधीपासून गवत नाही काढायचं? गवत आता हे पूर्ण आपण नंतर घेईन. जोपासून पहिलं पाणी दिलं हा. तेव्हापासून 6 महिन्यापासून 6 महिन्यापासून गवत काढलंच गवताला हातच कापलं का त्याला थोडं? नाही नाही काहीच मग मधल्या सरीमध्ये गवत कमी आहे का? हे चालून हे आपण फवारणी करतो ना, हा. तेव्हा असं होतं ते चालून. आणि याच्यात गाजर गवत आहे ते पण नाही काढलं तुम्ही? नाही काहीच नाही, हात नाही लावला गवताला 6 महिन्यापासून काहीच नाही. काहीच नाही. बरं हे झाड किती महिन्याचं आहे आता? हे 23 महिन्याचं आहे. 23 महिन्याचं. तर लावताना तुम्ही आता भगवा व्हरायटी हे सिलेक्ट करण्यासाठी काही जमिनीची क्वालिटी प्रकार असं काही आहे का? नाही, हो निचरा जमीन पाहिजे ना, मुरमाड म्हणजे पाहिजे. त्याच्यामध्ये पाणी टिकून नाही राहत हा, का याच्यात. पाणी टिकलं तर मर रोग हम्म. वगैरे रोग येतात त्याच्यात. ओके. पाणी राहायला नाही पाहिजे. बरं फवारणी कशी घेतल्या तुम्ही? फवारण्या तर मी हप्त्याला एकदा घ्यायचो, म्हणजे 5-6 दिवसाला एकदा. 5-6 दिवसाला. हे कोणत्या तुम्ही ट्रॅक्टरने घ्यायचे का? नाही नाही, STP आहे. STP का? बरं फवारणी कोणत्या प्रकारची? फवारणी काय, एक माणूस फवारणी करण्यासाठी आणि एक नळी धरण्यासाठी. ओके. तर म्हणजे वीकली एक वेळेस फवारणी आहे ना, असं म्हणणं आहे तुमचं? एक हप्त्यातून एकदा का दोनदा? फवारणी. नाही, आपण ज्यावेळेस पहिलं पाणी देतो 3 महिने आपल्याला तिसऱ्या दिवशी फवारणी द्यावं लागते. नंतर 2 महिने म्हणजे 90 दिवसातून तुम्हाला 45 दिवस फवारणी त्याला आहे की नाही? तिसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी. आणि आता नंतर मग 1 हप्त्याला दिली तरी चालतं, पण शेवटच्या महिन्यात थोडं जपावं लागतं. पाऊस येतो, ओके. मग रोग येतो आपला, त्याला रोगाचे प्रमाण म्हणजे भरपूर. लावल्यानंतर ज्यावेळेस झाड लावलं तेव्हापासून? नाही नाही, फळ धरले पहिलं पाणी, धारणेपासून? पहिलं पाणी फळ धरणेपासून. म्हणजे तो आपल्याला कसं कळतं आता फळ धारणेचा टाइम आला, काही नाही, कळ्या लागल्या नाही त्याच्यानंतर? नाही, तसं काही नसतं. आपला 12 महिने झाले, 15 महिने झाले, आपण हा 17 महिन्यात पकडलेला बघितला. 17 महिन्यात का? याचं मिनिमम टाइम किती आहे फळ धारणेचा? कोणी 12 महिन्यात धरतं, कोणी 13 महिन्यात, कोणी 15 तुम्ही महिन्यात. 17 महिन्यात फळ झाडाची प्रोग्रेस किती फळ हे करू शकता त्या हिशोबाने त्या बेस वरती तुम्ही ते ठरवलेलं आहे समजा. ठरवतो. बरं याला तुम्ही खर्च किती केलाय आतापर्यंत? आतापर्यंत याला 1.5 लाख रुपये लागले पूर्ण 23 महिन्यामध्ये, 17 ते 23 महिन्यामध्ये. फवारणी आणि अजून औषध सोडा लागतं 12-25. ओके. हा तुम्ही फक्त तो खर्च सांगताय जो तुम्ही इकॉनॉमिकल बेअर केला? बस तेवढं. 1 वर्षाचं हा. नाही, फक्त 6 महिन्याचा हे 6 महिन्याचा खर्च आहे. 6 महिन्यात. त्याच्या अगोदर खर्च नाही घेतला खर्च आहे ना, शेणखत टाकणं, म्हणजे झाड वाढवण्यासाठी रिझल्ट होतो. सुरुवातीचं? नाही, त्याला ताकद 3 महिने पहिलं रेस्ट पिरियडमध्ये आम्ही काम करतो जास्त. ओके. 3 महिने फुल काम करतो याच्यात. 3 महिन्यामध्ये त्याच्यात ताकद वाढवतो हां. आणि मगच फळधारणा होते. बरं याच्यात कोणत्या प्रकारचे फळ आहे? जसं आता तुम्ही भगवा सांगितलं, आणखीन कोणतं आहे? आणखीन भरपूर जाती याच्यात. सगळ्यात चांगली कोणती? सगळ्यात चांगली भगवा. कसं आहे, हे कातळ आहे ना, हे झाड असतं, हां हे टिकून असतं हप्ताभर. हां. तर मी 6 दिवस जरी ठेवलं याला,
हां याला जरी 6 दिवस ठेवलं हां. तरी याला काही होत म्हणजे जर कॅरेटमध्ये किंवा बॉक्समध्ये 6 दिवस तो ट्रॅव्हलिंग करत हां. कुठेही गेला नाही. कुठे बाहेर पाठवू शकतो याला विदेशात म्हणजे जसा आहे तसाच राहील तो. जसं आहे तसं एक्सपोर्ट करू शकतो. जे आहे आपलं हां. त्याच्यात ते जास्त दिवस टिकून राहतं. बरं आणि याची मिनिमम वेट किती आहे एका फळाचं? हे 350 प्लस आहे. 350 ग्रामच्या वरच आहे म्हणजे एका किलोमध्ये 3च फळ बसणार. हां ठीक ओके नाईस. बरं शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार? शेतकऱ्यांना याच्यात मेहनत भरपूर आहे. हां शेती करावं मेहनतीचं लागणार. फळच आहे. मेहनत केल्याशिवाय हे फक्त 489 झाड आहेत. 489 किती एकरामध्ये आहे? हे फक्त 1.25 एकरमध्ये. आता जो आपण जिथं गंज बघला तुमचं बॉक्स फिटिंग चालू आहे, एक्सपोर्ट चालू आहे माल, हा कुठं चालू आहे? हा दिल्लीला. दिल्लीला का? काय किलो सेल केलं आहे? हा 117 117 रुपये जागेवरती. जागा. म्हणजे तुम्ही फक्त जागेवरती ना 117ने सेल केला म्हणजे तो 250-300 रुपये जाईल मार्केटला. मार्केटला भरपूर डबल रेट, डबल टिबल रेट असतो. याच्यामध्ये आणखीन एक सांगायचं एक इंटरक्रॉप घेऊ शकता का तुम्ही? दुसरं माल नाही नाही का? नाही म्हणजे एकदा तुम्ही डाळिंब लावली का त्याच्यात काहीच घ्यायचे फक्त 1 वर्षापर्यंत. पहिल्या वर्षी. पण कोणत्या टाईपचं? छोटं एक सोयाबीन सारखं. 3 फुटापर्यंत 4 फुटा सोयाबीन किंवा भुईमुग असं. झेंडू वगैरे. चला छान वाटलं तुम्हाला बोलून, आनंद वाटला. तुमचा नंबर सांगा एकदा तिथं. 94 22 10 47 17. 94 22 10 47 17. 47 17. हा तसं डिस्क्रिप्शनमध्ये बी ॲड करून देईल मी. बाकीच्या बऱ्याच माहिती आहे ज्या मी आता अशा इतर एक्सप्लोअर होत नाही त्या मी काही तुम्हाला आमच्या डिस्कशनमध्ये दिसून येईल आणि काही नंतर तुम्ही कॉन्टॅक्ट करा सरांना डायरेक्ट, ते तुम्हाला गाईड करतील तुम्हाला जर डाळिंब लावायचं असेल तर. कवर म्हणजे कोणता हिरवा कवर का तो पूर्ण बागला म्हणजे तो एकदम प्युअर दिसला असता आहे ना. बरं मला एक सांगायचं तर ऐकायचं राहिलं तुम्ही कुठून आणले मला जर आणायचे आहे का